विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या सेशनमध्ये ॲसिड आणि बेसचे एक दोन कन्सेप्ट बघितले. दॅट इज अरेनियस कन्सेप्ट अँड लोरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. अरेनियस एच प्लस देणारा ॲसिड, ओ एच देणारा बेस वॉटरमध्ये. आपण ब्रॉन्स्टेड कन्सेप्टमध्ये काय लर्न केलं? एच प्लस ॲक्सेप्टर बेस, एच प्लस डोनर ॲसिड. तसाच एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणूया लेविस कन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेरी. दिस थेरी is again called as electronic theory, electronic concepts. This concept is shown by scientist J.N. Lewis in 1938. It can be applied for lot of elements, lot of molecules and lot of ions. So this is called one kind of broader concept. तर आता आपण कन्सेप्ट बघतोय लिवाइस ॲसिड बेस कन्सेप्ट. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे ॲसिड म्हणजे आंबट आणि बेसला आपण काय बरं म्हणतो? तुरट. इथं ॲसिड कधी बरे म्हणायचं की जो इलेक्ट्रॉनला लोन पेअरला ॲक्सेप्ट करतोय, गेन करतोय, इलेक्ट्रॉनला घेतोय, त्याला आपण ॲसिड म्हणायचं. ॲट द सेम टाइम बेस कधी ह्याच्या उलटं म्हणायचं की जी स्पेसीज इलेक्ट्रॉनला डोनेट करते, इलेक्ट्रॉन पेअरला रिलीज करते, त्याला आपण काय म्हणतो? बेस. तर बघा, ॲसिड कधी म्हणायचं याची डेफिनेशन एक्झॅक्ट काय आहे? द स्पेसीज दॅट मे बी मॉलिक्यूल, दॅट मे बी आयन और दॅट मे बी ॲटम which accepts a electron pair and form a corresponding coordinate bond, then that substance or species is called acid. या तुम्हाला काय एक्झाम्पल मी दिलेत, लक्षात घ्या. एच प्लस, क्युप्रिक प्लस आणि BF3. आता लक्षात घ्या, एच वर प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, कॉपरवर प्लस 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 आहे, प्लस प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, BF3 म्हणजे 3च बॉन्ड आहेत म्हणजे ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. मग अशा प्रकारच्या स्पेसीज काय करतील? इलेक्ट्रॉनला घेतील, इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतील, म्हणून याला काय बरं म्हणायचं? ॲसिड्स. सो दीज आर द स्पेसीज which accepts, this is called one kind of term, accepts, which can accept these electron pairs to form a corresponding coordinate bond, that is called acid. ओके, कळतंय? फक्त इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारा म्हणजे ॲसिड. तर बेसच्या बाबतीत थोडंसं उलटं करायचं. जी स्पेसीज संगा काय करणार आहे? दॅट मे बी मॉलिक्यूल, दॅट मे बी ॲटम और दॅट मे बी आयन which can donate a lone pair or unshared pair and form a corresponding coordinate bond is called base. आता लक्षात घ्यायचं, तुम्हाला इलेक्ट्रॉनची पेअर द्यायची आहे, लोन पेअर द्यायची आहे, अनशेअर्ड पेअर तुम्हाला द्यायची आहे. आता या अमोनियावरती एक लोन पेअर आहे, OH मायनसवरती निगेटिव्ह म्हणजे एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे, CN मायनस, मायनसचा अर्थ काय? इलेक्ट्रॉनची पेअर आहे. ही पेअर इलेक्ट्रॉनची लक्षात घ्या स्पेसीज देऊ शकते, हे डोनेट करते, लक्षात घ्या डोनेट करते, म्हणून त्याला काय बरं म्हणायचं? बेस. सो शॉर्टली मी तुम्हाला सांगतोय, ॲसिड इज अ इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर अँड बेस इज अ इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन घेणारा ॲसिड आणि इलेक्ट्रॉन देणारा बेस. ओके, आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण क्लिअरली पिक्चॉरिकली बघू की ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन देतं कसं आणि घेतं कसं काय वगैरे. तर या स्लाइडमध्ये बघा, एक एक्झाम्पल आहे BF3, बोरॉन ट्रायफ्लोराइड. सेकंड एक्झाम्पल आहे अमोनिया, दॅट इज NH3. अँड दिस N कंटेन्स, यू नो, दिस इज लोन पेअर, दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ टेमी लोन पेअर. लोन पेअर म्हणजे सांगा इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. पण या बीचे लक्षात घ्या 3च बॉन्ड आहेत, इलेक्ट्रॉन 6 असणार, 8पेक्षा कमी, इनकम्प्लीट ऑक्टेट, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, तो घेणार. म्हणजे N काय करणार? इलेक्ट्रॉन देणार अमोनियामधला, आणि घेणार कोण? बी घेणार BF3 मधला. सो देणारा कोण असणार आहे? दिस इज अ लेविस बेस, दिस इज अ लेविस बेस. ओके, ॲट द सेम टाइम तीच इलेक्ट्रॉन पेअर कोण घेते सांगा? कोण घेणार आहे? BF3 घेणार आहे, त्याला आपण काय बरं म्हणतो? लेविस ॲसिड. त्याला आपण म्हणतो लेविस ॲसिड. सो हिअर अमोनिया कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर, सो बेस. So BF3 can accept this electron pair called as acid.
आणि लक्षात घ्या, जर एखाद्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन दोन्ही पण एकट्याचे जर का असतील तर त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेट बॉन्ड. सो दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स. इथे एक्झॅक्टली मानता आलेलं नाही आहे, पण दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन एन अँड दॅट ऑफ करस्पॉन्डिंग बी. त्या ठिकाणी अमोनिया इलेक्ट्रॉन पेअर देणार म्हणजे बेस, BF3 इलेक्ट्रॉन पेअर घेणार म्हणजे ॲसिड. ओके, आपण दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतोय बघा. इन द रिॲक्शन बिटवीन अमोनिया अँड दॅट ऑफ H प्लस. लक्षात घ्या, H प्लसला आपण नेहमी काय बनतो, प्रोटॉन. इट डज नॉट कंटेन्स एनी काइंड ऑफ इलेक्ट्रॉन, बट इन अमोनिया दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ लोन पेअर. इट्स ऑक्टेट इज अगेन कंप्लीट. इट इज कॉल्ड वन काइंड ऑफ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. आता लक्षात घ्या, रिच स्पेसिस डिफिशियंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. मग रिच स्पेसिस काय करते, आपली इलेक्ट्रॉन पेअर सांगा देते H प्लसला. मग इलेक्ट्रॉन पेअर देणारा कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर देणारा कोण असणार आहे, बेस. ॲट द सेम टाइम लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन पेअर घेणारा कोण आहे, H प्लस, त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड. सो दिस इज कॉल्ड ॲसिड. तर N इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे बेस, H प्लस इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे ॲसिड. आता या दोघांमध्ये एक बॉन्ड क्रिएट झाला. इथं मी त्या बॉन्डला मी येलोमध्ये या ठिकाणी डार्क करतोय. या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड्स. या बॉन्डला आपण काय बरं म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. दिस इज टाईप डायरेक्टिव्ह सिग्मा बॉन्ड. कळतंय. तर ही दोन फेमस एक्झाम्पल लक्षात घ्या आहेत. इलेक्ट्रॉन पेअर देणारा बेस, इलेक्ट्रॉन पेअर घेणारा ॲसिड. डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लेविस ॲसिड्स अँड बेसेस. आता मी तुम्हाला काय टीच केलं, लेविस ॲसिड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेणारा. आता कॅटायन लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉनची कमी असणं. कुणामध्ये कमी आहे, Ag प्लसमध्ये कमी आहे, Fe3 प्लस फेरिकमध्ये कमी आहे, क्युप्रिकमध्ये कमी आहे, झिंक 2 प्लसमध्ये कमी आहे आणि बॅरियम 2 प्लसमध्ये पण इलेक्ट्रॉनची कमी आहे. हा प्लस चार्जेस आपल्याला सांगतोय की नाही इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. सो अशा स्पेसिस काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन घेणार, इलेक्ट्रॉन कॅन ॲक्सेप्ट. सो दिस इज लेविस ॲसिड्स. सो व्हॉट आर द लेविस ॲसिड्स? The simple cations can act as Lewis acid due to positive and positive charges. आता लक्षात घ्या, कधी कधी असं असतं की प्लस चार्ज नसतो पण तो लेविस ॲसिड असतो, तो इलेक्ट्रॉन घेतो. बघा, आपल्याला सर्वसामान्य बरीच एक्झाम्पल आपल्या लाईफमधली माहीत आहेत. काय माणसं खूप गरीब असतात, लक्षात घ्या, पण दिसत नाहीत. काय माणसं गरीब असतात, ती दिसतात पण गरीब. पण या ठिकाणी गरीब माणसं असून पण कधी कधी दिसत नाहीत. त्यातला एक प्रकार आहे. आता इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्युल्स म्हणतोय, इलेक्ट्रॉनची कमी असणारे मॉलिक्युल्स. मग इलेक्ट्रॉनची कमी म्हणजे सांगा नक्की काय, तर त्याला इलेक्ट्रॉन हवेत, तो इलेक्ट्रॉन घेणार. आणि इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे काय, तो नक्कीच ॲसिड असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये मला काय म्हणायचं आहे बघा. मग BF3 घ्या, AlCl3 घ्या, ह्या दोघांमध्ये जरा बघा, बीचे 3च बॉन्ड आहेत, Alचे पण 3 बॉन्ड आहेत. ओके, 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. ऑक्टेटपेक्षा इलेक्ट्रॉन कमी म्हणजे नक्कीच इलेक्ट्रॉन तो घेणार, म्हणून त्याला आपण म्हटलं लेविस ॲसिड्स. BeCl2 मध्ये एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बीचे 2च बॉन्ड आहेत, ऑक्टेट इनकम्प्लीट, टू मच इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. तो इलेक्ट्रॉन गेन करणार, इलेक्ट्रॉन गेन करतो, ॲक्सेप्ट करतो, त्यालाच आपण काय बरं म्हणतो, येस लेविस ॲसिड. ते ZnCl2 बाबतीत पण तेच लक्षात घ्या, बॉन्ड कमी आहेत, तो इलेक्ट्रॉन घेणार, त्याला आपण म्हणतो येस लेविस ॲसिड. तर काय हरकत नाही, PCl5चं एक्झाम्पल मी परत एक्सप्लेन करेन डिटेलमध्ये. ह्याच्या खालचा कन्सेप्ट सांगा लेविस बेस. मी तुम्हाला आता बेस म्हणजे काय टीच केलं, इलेक्ट्रॉनची पेयर देणारा. ओके, मे बी फ्रॉम द निगेटिव्ह चार्ज और मे बी फ्रॉम द लोन पेयर. ओके, आता बघा, या सिम्पल ॲनियनला आपण काय बरं म्हणतो, निगेटिव्ह. ह्या निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रॉन 2 असणार, इलेक्ट्रॉन 2, ह्याला आपण म्हणतो हायड्रॉक्साईड, सायनाईड, क्लोराईड. याच्यावर इलेक्ट्रॉनची पेयर सांगा शिल्लक आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे, तो नक्की डोनेट करणार, त्याला काय बरं म्हणायचं, बेस. कारण आपण शिकलोय बेस म्हणजे इलेक्ट्रॉन पेयर डोनर. आता पुढचं एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रॉनचे भरपूर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन रिच आहेत, इलेक्ट्रॉन जास्त आहेत. दिस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, दिस इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ नॉन बॉन्डिंग पेयर. आता बघा, या वॉटरवरती 2 लोन पेयर आहेत, अमोनियावरती 1 लोन पेयर आहे, अल्कोहोलमधल्या ऑक्सीवर पण लोन पेयर आहेत 2, बरोबर. ह्या लोन पेयर इलेक्ट्रॉन देऊ शकतो, हा डोनेट करू शकतोय, म्हणून याला आपण काय बरं म्हणतो, येस लेविस बेस. कळतं, लेविस ॲसिड म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारा, लेविस बेस म्हणजे इलेक्ट्रॉन पेयर देणारा. ओके, ही लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत या लेविस ॲसिड आणि बेसच्या कन्सेप्टसाठी. ओके, मला थोडंसं आणखीन एक या ठिकाणी पॉईंट डिस्कस करायचं आहे. जरा बघा, आधीच एक्झाम्पल घेतो. एक क्वेश्चन मी येताना आणलाय, एक्सप्लेन कार्बन मोनॉक्साईड इज अ लेविस बेस अँड कार्बन डायऑक्साईड इज अ लेविस
ॲसिड. एक 12th टॉपिक आहे, त्याच्यामध्ये CO का लेविस बेस आहे तुम्हाला कळेल. तो एक प्रकारचा स्ट्रॉंग लिगँड आहे, आपण सांगेन. आता या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितले C डबल बॉन्ड O आणि दिस इज अ CO2 कार्बन डायऑक्साईड. कार्बन तुम्हाला माहिती आहे 2,4 आणि ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे 2,6. आता कार्बनचे या 2 मध्ये सांगा 4 मधले इलेक्ट्रॉन 2 इथे गेले बॉन्डिंग करायला आणि इलेक्ट्रॉन 2 शिल्लक राहिले त्या ठिकाणी. ऑक्सिजनचे जरा बघा, या 6 मधले इलेक्ट्रॉन 2 बॉन्डिंगला गेले आणि 4 नॉन बॉन्डिंगला राहिले, त्याला आपण म्हणतो लोन पेअर. आता या ठिकाणी बघा, कार्बन मोनॉक्साईडच्या कार्बनवरती एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. ही इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतं आणि डोनेट करतं इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे काय, म्हणजे सांगा नक्की काय, त्याला आपण म्हणतो लेविस बेस. तर कार्बनवरती कार्बन मोनॉक्साईड मधल्या एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे दॅट कॅन बी डोनेटेड इझिली, सो दिस इज कॉल्ड लेविस बेस. पुढचं एक्झाम्पल बघा, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मी तुम्हाला म्हटलं कार्बन डायऑक्साईड. दिस इज सांगा C, तुम्हाला माहिती आहे डबल बॉन्ड O आणि अगेन डबल बॉन्ड O, सो दिस इज लिनियर जॉमेट्री ऑफ दिस कार्बन मोनॉक्साईड. But you know, oxygen is more electronegative and oxy is more electronegative than this carbon. So due to which the carbon and oxy bond becomes polar due to having delta plus and having delta minus. म्हणजे बघा लक्षात घ्या, दोन्ही बाजूनी तो हा ऑक्सी काय करतोय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय आणि इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे या कार्बनवर प्लस येतोय. आणि कार्बन प्लस येणं म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉनची कमतरता, म्हणजे इलेक्ट्रॉन तो ॲक्सेप्ट करणार. बघा, हा इलेक्ट्रॉन तो काय करणार, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे. आणि जी स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते त्याला आपण काय म्हणतो, लेविस ॲसिड. हे जरा थोडं वेगळं एक्झाम्पल होतं म्हणून मी सेपरेटली घेतलं. सो CO इज अ लेविस बेस अँड CO2 इज अ लेविस ॲसिड. आणखीन एक फार महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, एक्सप्लेन PCl3 इज अ लेविस बेस अँड PCl5 इज अ लेविस ॲसिड. तुम्हाला प्रश्न कधी कधी पडतो की PCl5 म्हणजे काय, फॉस्फरसचे 5 बॉन्ड आहेत म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, ऑक्टेटपेक्षा जास्त, तरी पण तो इलेक्ट्रॉन कसे काय घेतोय. ओके, कळतं बघा मी काय म्हणतो, लेविस ॲसिड कसा काय ॲक्ट होतो हे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. ह्यातलं प्रथम बघू PCl3. बघा PCl3 मध्ये तुम्हाला माहिती आहे पीचा ॲटॉमिक नंबर किती आहे, फॉस्फरसचा 15 आहे. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3s2 3p3 3d0. So P contains electron pair, so this S contains electron pair and P contains 3 unpaired electrons. So totally it contains 4 sp3 hybrid orbitals. Sorry, yes, this S and P undergo mixing and recasting. It undergo mixing and recasting to form 4 sp3 hybrid orbitals. Out of these 4 hybrid orbitals, तुम्हाला माहित आहे 1 sp3 hybrid orbital contains lone pair. आणि लक्षात घ्या, लोन पेअर म्हणजे काय, नॉन बॉन्डिंग पेअर, शिल्लक इलेक्ट्रॉनची पेअर आपण त्याला म्हणतोय, की जी तुम्हाला सांगा इट कॅन डोनेट इझिली टू अदर. आणि तुम्हाला माहित आहे फॉस्फरसवरती एक लक्षात घ्या लोन पेअर आहे, ते डोनेट करतोय इझिली, म्हणून त्याला त्यांनी सांगा काय म्हटलंय, दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ बेस. कळतं मी काय म्हणतोय, PCl3 मध्ये P वरती एक इलेक्ट्रॉनची पेअर शिल्लक आहे, त्याला आपण म्हणतो अनशेअर्ड पेअर, नॉन बॉन्डिंग पेअर. And that electron pair can be easily donated to other. So this is called one kind of base. ओके, बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे, पीचे जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे, तो पिरॅमिडल शेपमधला आहे वगैरे वगैरे, हरकत नाही, कळलं. सो P contains one kind of lone pair that is called one kind of लेविस बेस. पुढचं एक्झाम्पल बघा, या ठिकाणी मला काय काय म्हणायचं आहे बघा, व्हॉट अबाउट PCl5. तर बघा सेम मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. So P contains, this is electronic configuration and this is called one kind of its excited states. यांचं परत मी मिक्सिंग अँड रिकास्टिंग केलं, तुम्हाला काय मिळतं, इलेक्ट्रॉन S मधला या D मध्ये गेलाय, इलेक्ट्रॉन S मधला D मध्ये गेलाय. सो इट कंटेन्स 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो इट कंटेन्स 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स इन दिस फॉस्फरस. आता लक्षात घ्या, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कुठल्या प्रकारची इलेक्ट्रॉन लोन पेअर कुठली नाही आहे, नॉन बॉन्डिंग पेअर कुठली, नो इलेक्ट्रॉन लोन पेअर और नॉन बॉन्डिंग पेअर. लोन पेअर नाही आहे म्हणजे तो देऊ शकत नाही, नक्कीच ते देणार नाही आहे. फॉस्फरस इन दिस फॉस्फरस sp3d इट डज नॉट कंटेन्स एनी काइंड ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, सो नॉट इट ॲक्ट ॲज लेविस बेस. की या फॉस्फरसच्या D सबसेलमध्ये हे 4 ऑर्बिटल अनपेअर्ड आहे, 4 ऑर्बिटल व्हॅकंट आहेत, अनफिल्ड आहेत. या अनफिल्ड D ऑर्बिटलमध्ये हा फॉस्फरस सांगा काय करू शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. सो जी स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर घेते त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड. इन PCl5
it contains phosphorus. Phosphorus contains vacant d orbitals in which it can accept this electron pair, so called as Lewis acid. दोन्ही मधला फरक कळतो का बघा. PCl3 मध्ये फॉस्फरसवरती लोन पेअर आहे, तो देणार म्हणजे बेस, आणि PCl5च्या फॉस्फरसवर लोन पेअर नाही आहे. पण डी सबसेलमध्ये डी ऑर्बिटल हे डी ऑर्बिटल अवेलेबल आहेत, बरोबर का. इथं तो इलेक्ट्रॉन घेणार आहे, इथं तो इलेक्ट्रॉन घेणार आहे, इलेक्ट्रॉन घेणारा ॲसिड. सो PCl5 इज लेविस ॲसिड आणि PCl3 इज लेविस बेस. ओके, सो दिस इज अबाउट लेविस concept of acid and base. Dissociation constant for acid. Constant तुम्हाला माहित आहे, its value is constant at equilibrium. आता कसं असतं बघा, एक थोडं एक्झाम्पल देतो, तुम्हाला कळून जाईल. HA नावाचं ॲसिड आहे, आपण वॉटरमध्ये ॲड केलं, इट गिव्स राइज टू H प्लस aqueous प्लस A मायनस aqueous. सो अगेन दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, या रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये इक्विलिब्रियम येणार आहे. आणि इक्विलिब्रियम जर का असेल तर आपण काय करतो, त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अप्लाय करतो, त्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करतो. आता हे डायरेक्टली मी मांडतो, लक्षात घ्या. KA इज इक्वल टू, ह्या केचा सांगा अर्थ काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आणि या एला आपण काय बरं म्हणतो, ॲसिड, आणि HAला आपण काय बरं म्हणतो, वन काइंड ऑफ टेमी वीक ॲसिड. ठीक आहे. आता काय केलं आपण, एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा अप्लाय करतो, जो काय प्रोडक्ट आहे तो आपण घेतो अंशाला, न्यूमरेटरला घेतो, आणि जो काय रिॲक्टंट आहे तो कुठे घेतो, आपण घेतो छेदाला, त्याला आपण म्हणतो डिनॉमिनेटरला घेतो. जो आयोनाइज्ड पार्ट आहे तो कुठं आहे, तर या ठिकाणी वरती आहे. जो शिल्लक अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आहेत ते कुठं आहेत, तर याची लक्षात घ्या, त्या डिनॉमिनेटरला आहेत. यांच्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो, यालाच आपण काय बरं म्हणतो, KA, आणि या KAलाच आपण काय म्हणतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड फॉर वीक ॲसिड्स. H प्लस म्हणजे ॲसिड, जेवढा H प्लस जास्त तेवढा KA जास्त, आणि KA जास्त म्हणजे नक्कीच ॲसिडिटी जास्त. ओके, सो प्लीज जरा बघा, ह्याचं एक पूर्णतः एक्झाम्पल मी तुम्हाला डिटेलमध्ये देईन, ॲक्च्युली कसं होतं ते बघा. इथं डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन म्हणण्याचं कारण काय, की HA का सांगा काय झालं आहे, डिसोसिएट झाला आहे, ब्रेक झाला आहे वॉटरमध्ये. ओके, आणि आफ्टर दॅट डिसोसिएशन वन इक्विलिब्रियम इज क्रिएटेड बिटवीन दिस रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. ॲट इक्विलिब्रियम यू कॅन अप्लाय दिस लॉ, आणि दिस इज सांगा आपण काय म्हणतो, KA इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट, प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. आता HAच्या ऐवजी मी एक एक्झाम्पल घेतलं वीक ॲसिडचं, बघा नीट लक्षात. Acetic acid, so this is called one kind of acetic acid. When it is added into water, it undergo dissociation to form acetate and to form H+. म्हणजे ॲसेटिक ॲसिड काही प्रमाणामध्ये ब्रेक झालं. हे काही प्रमाणामध्ये ब्रेक होऊन तुम्हाला काय मिळालं आहे, एक ॲसिटेट ॲनियन मिळालं आहे आणि एक H+ ॲनियन मिळालं आहे. पण लक्षात घ्या, हे सगळंच ॲसिड काय पूर्णतः ब्रेक होत नाही, अतिशय कमी ब्रेक होतं. जो ब्रेकेबल पार्ट आहे, जो आयोनाइज्ड पार्ट आहे, तो काय करतो लक्षात घ्या, या अनआयोनाइज्ड मॉलिक्युलबरोबर इक्विलिब्रियममध्ये येतो, एका समानतेबरोबर येतो. आणि ही जर का समानता दोघांमध्ये आली, बिटवीन दिस रिॲक्टंट अँड बिटवीन दिस प्रॉडक्ट, देन यू कॅन अप्लाय दिस K. सो KA इज इक्वल टू, मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आणि लक्षात घ्या, ह्या दोघांचा रेशो किती येतो लक्षात घ्या, 1.8 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5. 1.8 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5, यालाच आपण काय बरं म्हणतो, KA, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसेटिक ॲसिड. तर पुढचं मुद्दा मी एक्झाम्पल घेतो, लक्षात घ्या बघा. HF नावाचा त्याचा हायड्रोफ्लोरिक ॲसिड, हे पण वीक ॲसिड आहे, याला पण वॉटरमध्ये आपण ॲड केलं. ओके, टू फॉर्म H+ आणि F-. म्हणजे हा काही प्रमाणामध्ये HF काय झाला आहे, ब्रेक झाला आहे, आणि यू कॅन गेट करस्पॉन्डिंग आयन्स H+ आणि F-. पण बराच पार्ट शिल्लक आहे, त्याला आपण काय बरं म्हणतो, अनआयोनाइज्ड HF मॉलिक्युल्स. या HFमध्ये आणि या आयन्समध्ये एक प्रकारचं इक्विलिब्रियम आहे, त्याला आपण काय बरं म्हणतो, आयोनिक इक्विलिब्रियम. मग अप्लाय करा, Kचं इक्वेशन अप्लाय करा. K इज इक्वल टू, हा प्रोडक्ट जो आहे
तो घ्यायचा आहे वरती आणि रिॲक्टंट आहे तो सांगा मला कुठे घ्यायचा आहे खालती. ओके, फक्त त्यातलं एच-एफ घ्या. ओके, ह्या दोघांचं डिव्हायडेशन किती आहे तर रेशो किती येतो 7.2 इंटू 10⁻⁻4. तर व्हॅल्यू कम्पेअर का तुम्हाला कळेल. ॲसिडची व्हॅल्यू किती आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. एच-एफची व्हॅल्यू केची व्हॅल्यू किती आहे 7.2 इंटू 10⁻⁻4. ही व्हॅल्यू थोडी सांगा जास्त आहे. जास्त येण्याचं कारण काय आहे एच प्लस जास्त आहे एफ मायनस जास्त आहे म्हणजे के जास्त आहे. थोडी ही व्हॅल्यू कमी येण्याचं कारण काय एच प्लस कमी आहे हे मायनस कमी आहे म्हणून के थोडं कमी आहे. लक्षात घ्या आपण ॲसिडिटी नेहमी कशामध्ये मोजतोय इन टर्म्स ऑफ करस्पॉन्डिंग एच प्लस इन टर्म्स ऑफ दिस के. जर एच प्लस लक्षात ठेवायचं जास्त असेल तर नक्कीच के जास्त म्हणजे ॲसिडिटी जास्त ॲसिडिक जास्त. ओके, म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा एच-एफला मी काय म्हटलं स्ट्रॉंगर ॲसिड म्हटलं विथ रिस्पेक्ट टू ॲसिडिक ॲसिड. ह्याला कारण काय एच-एफची कुठली व्हॅल्यू जास्त आहे के व्हॅल्यू. हायर इज के ए इथं म्हणले हायर इज के ए स्ट्रॉंगर इज ॲसिड अँड व्हाईस वर्सा. व्हॅल्यू जर कमी केची म्हणजे विकर ॲसिड केची व्हॅल्यू हायर म्हणजे स्ट्रॉंगर ॲसिड. काय एक्झाम्पल मी तुमच्या खाली देत जरा बघा नीट लक्षात. एच-एफची व्हॅल्यू के व्हॅल्यू मांडल्या. बेन्झोइक ॲसिडची पण खाली व्हॅल्यू मी एक्सप्लेन केली आहे. ॲसिडिक ॲसिडची व्हॅल्यू पण खाली के व्हॅल्यू मी मांडलेली आहे. बोरिक ॲसिडची तुम्हाला व्हॅल्यू 5.8 इंटू 10⁻⁻10 आहे. या चारही व्हॅल्यूमध्ये सांगा कुठली व्हॅल्यू जास्त आहे लक्षात घ्या. एच-एफची जास्त आहे म्हणून ते स्ट्रॉंगर ॲसिड आणि बोरिक ॲसिडची व्हॅल्यू खूप कमी आहे त्याला काय म्हणायचं वीकर किंवा वीकेस्ट ॲसिड. सो बाय युझिंग दिस कन्सेप्ट बाय युझिंग दिस के ए व्हॅल्यू यू कॅन एक्सप्लेन ॲसिडिटी ऑफ दॅट करस्पॉन्डिंग ॲसिड्स स्ट्रेंथ ऑफ दॅट ॲसिड्स. ओके, चला पुढे बघा. के व्हॅल्यू डिपेंड कुणावर आहे बाळानो न्यूमरेटरवरती. न्यूमरेटरवरती कोण महत्त्वाचं आहे एच प्लस महत्त्वाचं आहे. एच प्लस हायर म्हणजे के ए हायर म्हणजे ॲसिडिटी इज स्ट्रॉंगर हायर इज ॲसिडिक नेचर. पुढचा पॉईंट डिस्कस करतोय ॲसिडसाठी आहे तसाच तो बेससाठी आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेसबद्दल आपल्याला माहीत आहे. बेसला आपण इन जनरल काय म्हणतो BOH. ओके, बी स्टँड्स फॉर बेस इट कंटेन्स OH अकॉर्डिंग टू Arrhenius concepts. Okay, so when this base is added into water it breaks to some extent to form a B plus and OH minus. This is a ionized part and this is unionized part, and these two parts means reactant and product exist in equilibrium. When they exist in equilibrium you can apply the equation of K. बेसला पण इथं काय म्हणणार आहे that is called one kind of B. So this is KB. So KB is equal to concentration of B plus OH minus upon concentration of BOH means concentration of product upon concentration of reactants. आणि या दोघांचा रेशो जो काय येईल त्यालाच आपण काय म्हणतो KB. आणि KB मग लक्षात घ्या तुम्हाला सांगतो KB जास्त असेल म्हणजे स्ट्रॉंगर बेसिक, KB कमी असेल म्हणजे वीकर बेसिक. सो दिस इज कॉल्ड वन काइंड ऑफ KB व्हॅल्यू. ह्या केबीला आपण काय म्हटलं डिसोसिएशन कॉन्स्टंट और आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. इट कॅन एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ अ बेसिक कॅरेक्टर इन टर्म्स ऑफ दिस केबी व्हॅल्यू. याचं एक्झाम्पल डिटेलमध्ये देतो जरा बघा नेक्स्ट स्लाइडमध्ये. बघा आपण एक एक्झाम्पल घेतलं NH4OH अगदी क्लिअरली मांडलं आहे आणि तो किती घेतला आहे इनिशियली 1 मोल एवढा घेतला आहे. बघा आता 1 मोल आपण काय केलं आहे 1 मोल की वॉटरमध्ये घेतला आहे तो काही प्रमाणामध्ये ब्रेक होणार आहे टू फॉर्म अमोनियम आयन अँड हायड्रॉक्साईड आयन बट नॉट इनिशियली reactant is taken as 1 mole. Before addition into water the concentration of NH4 plus is 0 and again OH minus is again 0. But when it is added into water it breaks to form ammonium and hydroxide ion. आता मी असं समजतो लक्षात घ्या सुरुवातीला मी 1 मोल एवढा NH4OH घेतला आहे 1 लिटरमध्ये घेतला आहे. तो काय होणार आहे up to what extent up to somewhat extent it can break. Suppose out of that NH4OH only 0.1 mole is breaked dissociated ionized to form 0.1 mole of NH4 plus and 0.1 mole of OH minus. तर लक्षात घ्या 1 मोलमधलं 0.1 मोल एवढे गेले लक्षात घ्या शिल्लक रासायनिक राहते किती 0.9 म्हणजे ॲट इक्विलिब्रियम ह्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम येत आल्यावर लक्षात घ्या
इथं NH4OHचा किती मोल असणार आहे? 0.9 मोल एवढा असणार आहे. आणि NH4 प्लस आणि OH मायनस किती मोल असणार आहे? 0.1 आणि 0.1 मोल असणार आहे. आता तुम्हाला माहित आहे, जर का रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल, इक्विलिब्रियम जर का असेल, तर आपण काय करतो? KB अप्लाय करतो. KB कसा अप्लाय करतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर NH4 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं काढतो? लक्षात घ्या, ह्या मोलला 1 लिटरने डिव्हाइड करतो, म्हणजे 0.1 मोल पर DM³ येणार आहे. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढतो? तो किती मोल आहे? 0.1 मोल एवढा आहे. त्याला 1 लिटरने डिव्हाइड करतो, येणार आहे किती? 0.1च येणार आहे. शिल्लक कॉन्सन्ट्रेशन, शिल्लक म्हणतोय मी, शिल्लक कॉन्सन्ट्रेशन किती आहे? NH4OHचं 0.9 आहे. त्याला पण 1ने डिव्हाइड करा, किती येणार आहे? ॲक्च्युअली ते 0.9 एवढे येणार आहे. हे डिव्हायडेशन करा, किती एक्झॅक्ट व्हॅल्यू येते? 1.11 इंटू 10 टू द पॉवर -2. आता 1.11 इंटू 10 टू द पॉवर -2 काय सांगतं? तर लक्षात घ्या, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो किती येतो हे सांगतं. एवढंच काम कुणाचं आहे? त्या KBचं काम आहे. किती पार्ट आयोनाइज झाला आहे तो वरती घ्यायचा, किती पार्ट ब्रेक नाही झाला तो खालती घ्यायचा, ह्या दोघांचा रेशो घ्यायचा. हा रेशोच म्हणजे सांगा नक्की काय? KB असणार आहे. ॲक्च्युली इन प्रॅक्टिस द व्हॅल्यू ऑफ KB फॉर NH4OH इज 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5. जस्ट आपण एक्झाम्पल घेतो तुम्हाला कळण्यासाठी, बाकी काही नाही. मला आणखीन एकदा मुद्दाम सांगायचं आहे, आपण अल्फामध्ये आणि KBमध्ये नेहमी कन्फ्यूज होतो. लक्षात घ्या, KB काय सांगायचं काम करतं? ब्रेकेबल पार्ट आणि रिमेनिंग पार्ट यांचा रेशो, त्याला आपण म्हणतो KB किंवा KA म्हणतो. ओके, तसा अल्फा सांगत नाही आहे. अल्फा काय सांगतो? ब्रेकेबल पार्ट अपॉन टोटल पार्ट यांचा रेशो म्हणजे सांगा नक्की काय? अल्फा. असा तो अल्फा आपण नंतर बघू रिलेशन शो करताना. मी दुसरं एक्झाम्पल घेतले, KB फॉर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड घेतलं, 8.1 इंटू 10 टू द पॉवर -3 एवढा आहे. ह्याची KB व्हॅल्यू एवढी आहे, लक्षात घ्या. तुम्ही त्याला KB व्हॅल्यू कम्पेअर करा. ही KB व्हॅल्यू कुणासाठी आहे? NH4OH ची KB व्हॅल्यू किती आहे? तर लक्षात घ्या, एवढी व्हॅल्यू आहे. आपल्या MgOH किती व्हॅल्यू आहे? 8.1 इंटू 10 टू द पॉवर -3 एवढी व्हॅल्यू आहे. दोन व्हॅल्यूला कम्पेअर करा. ज्याची व्हॅल्यू हायर तो मोर बेसिक, ज्याची व्हॅल्यू कमी तो लेस बेसिक. तर MgOH ची व्हॅल्यू जास्त आहे, लक्षात घ्या. KB व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे जास्त बेसिक. NH4OH ची सांगा कमी व्हॅल्यू आहे म्हणजे कमी बेसिक. सो KB कॅन एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ दॅट बेस, whether it is weak or strong. इथं आपण वाक्य म्हटलेलंच आहे, लक्षात घ्या. ग्रेटर इज द KB, स्ट्रॉंगर इज द बेस अँड व्हाईस वर्सा. सो दिस इज अबाउट dissociation constant for weak acid and that of weak base.